कोंदू अशोक खरातला आज कोर्टात हजर करणार. खरातवर आतापर्यंत 11 गुन्हे दाखल. एसआयटी पुन्हा 2 दिवसांची पोलीस कोठडी मागण्याची शक्यता. खरात प्रकरणात महिलांचे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई होणार. मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा. तर पोलिसांनीच हे व्हिडिओ व्हायरल केले असावेत, अंबादास दानवे यांचा दावा. ओळख असणं म्हणजे कृत्यात सहभागी असणं असं होत नाही. खरातने महिलांसोबत केलेल्या घृणास्पद कृत्याबाबत माहिती नव्हती. घटनेचा निषेध करतो. खरातला कठोर शिक्षा मिळायलाच हवी. आरोपांवर दीपक केसरकर यांचं स्पष्टीकरण. देशात इंधनाचा तुटवडा नाही. लॉकडाऊनच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई होणार. मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा. पीएनजीसाठी अटी शिथिल. एलपीजीची आवश्यकता पडणार नाही. फडणवीसांकडून स्पष्ट. इस्रायल आणि अमेरिकेचे इराणच्या अणु कार्यक्रमाशी संबंधित ठिकाणांवर हवाई हल्ले. 2 मोठ्या स्टील प्लांटवरही बॉम्ब वर्षाव. तर इराणनेही प्रत्युत्तरात इस्रायलच्या पॉवर प्लांटवर मिसाईल डागले. राज्यात उद्यापासून मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता. कोकण आणि गोव्यातही पावसाच्या सरी कोसळणार. मुंबई लोकलच्या 3ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक. देखभाल दुरुस्तीच्या कामांमुळे पश्चिम रेल्वेवरील सुमारे 300 लोकल रद्द. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गांवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान ब्लॉक. अटल सेतू आता विमानतळ, जेएनपीटी आणि पुढे अलिबागला जोडला जाणार. मुंबई ते अलिबाग मार्ग अवघ्या 1.5 तासात गाठता येणार. प्रकल्पासाठी सिडकोकडून कार्यवाही सुरू. देशातील सर्वोत्तम विमानतळांच्या यादीत पुणे विमानतळ नंबर 1. गुणवत्ता आणि व्यवस्थापनात पुणे विमानतळाची बाजी. देशातील सर्व विमानतळांना मागे टाकत पुण्याचा पहिला क्रमांक. आयपीएल 2026 हंगामातील पहिल्याच सामन्यात गतविजेत्या बंगळुरूचा दमदार विजय. हैदराबादवर 6 गडी राखून विजयाचा नारळ फोडला. विराट कोहलीची नाबाद 69 धावांची खेळी.